सण असला की नाही की त्या दिवशीचा स्वयंपाक म्हणजे मस्त घरामध्ये जवळपास मिनी हॉटेलच सुरू केल्यासारखं असतं. बरं, या आपल्या स्वयंपाकघरातलं जे ग्राहक असतात ते आपल्या घरच्याच मंडळी असतात. नवरा झालं, मुलं झालं, आणि त्यांना सणाच्या दिवशी पण आहे ना काहीतरी वेगळंच प्लेटमध्ये हवं असतं. म्हणजे सागर संगीत हवं, पण तीच तीच कांदा भजी नको, तीच तीच बटाटा भजी पण नको. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. अशा आपल्या नखरेल घरच्या मंडळींकरता इथे ना मी सुरतची स्पेशल टोमॅटोची भजी, ज्याला टमेटूना भजिया असं काहीतरी म्हटलं जातं, ती करतोय. या भजीची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे ना अशी रंगीत दिसते, तुम्हाला सांगते, आणि चवदार लागते. फक्त एक आहे, ही भजी लगोलग तळायची, लगोलग खायची. तर याची चटणी मेन आहे. चटणीसाठी काय काय साहित्य घेतलं ते बघूयात. 1 कप कोथिंबीर, 3-4 पुदिन्याची पानं, 1 लसूण पाकळी, आल्याचा तुकडा, 1 मोठा चमचा किंवा छोटी वाटी भरून डाळवं, चवीपुरतं मीठ, पाव चमचा जिरं पूड, लिंबाचा रस, चाट मसाला, हिरवी मिरची. चला, सगळ्यात आधी फुटाणे डाळ. यामुळे चटणीला एकसंधपणा येतो आणि त्यातलं जास्तीचं पाणी आहे ना ते शोषायला देखील मदत होते. यामध्ये आपण अजिबात पाण्याचा वापर करणार नाही आहोत. एकदम घट्टसर चटणी ही हवी. पुदिना, चाट मसाला, जिरपूड, हिरवं मिरची, मीठ, आलं, लसूण, लिंबाचा रस. या लिंबाच्या रसाचा काय रिफ्रेशिंग स्वाद येतो तुम्हाला सांगते. झाकण लावायचं आणि पाणी अजिबात न घालता चटणी करायची. चटणी वाटून तयार आहे. 2 बर्फाचे खडे मी फक्त घातले होते, फक्त तिचा रंग बदलू नये म्हणून. मस्त बारीक झाली. रंग बघा काय कमाल आलाय, आहा बहारदार. चला, आता पीठ तयार करूयात. तर इथे 1 कप बेसन, त्यामध्ये पाव कप तांदूळाचं पीठ. यामुळे भजी मस्त कुरकुरीत व्हायला मदत होते. लाल तिखट, चिमूटभर हिंग, ओवा, हळद, हिरवी मिरची, चवीपुरतं मीठ, चिमूटभर खायचा सोडा, अगदी चिमूटभर, जास्त नाही. आता हे सुके जिन्नस व्यवस्थित मिसळायचे. यामध्ये पाणी घालायचं आणि घट्टसर पीठ मळून घ्यायचं. सैल अजिबात करू नका. अर्धा कपपेक्षा थोडं जास्त पाणी पुरेसं होतं. आणि हे ओव्हर मिक्स नका करू, फक्त असं अलगद एकजीव करून ठेवा. चला, आता हे पीठ बघा छान घट्टसर झालंय. आणि खूप मिसळू नका, नाहीतर काय होतं ना, फार ते भजीचं आवरण डेन्स होऊन जातं. हलकंसं मिसळून फक्त गुठळ्या मोडून घ्यायच्या. आता हे किमान 10 मिनिटं तरी मुरण्याकरता ठेवायचं. चला, आता हे पीठ मुरतंय तोवर इथे मस्त टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेत. लाल बुंद टोमॅटो घ्यायचे. या टोमॅटोचं आहे ना गोल पातळ काप करून घ्यायचे. खूप जाड नका ठेव. हे बघा, आपलीच सुरी आहे मधुराज रेसिपीची. तर बऱ्याच जणांना कळत नाही कुठली सुरी कुठे वापरायची. तर याला छान असे शार्प एजेस आहेत बघा, दात्रे आहेत. जिथे कांदा टोमॅटो कट करायचं ना तिथे ही सुरीचा वापर करायचा. 5 सुऱ्यांचा सेट आहे. मधुराज रेसिपी club.com जाऊन तुम्ही खरेदी करू शकता. बघा किती इझिली होतं आहे, सहज कट होतं टोमॅटो जरी असलं तरी. चला, आता काय करायचं, हे टोमॅटोचं काप घ्यायचं आणि यावर ही जी हिरवी चटणी आपण तयार करून घेतली ही छान अशी लावून घ्यायची. मस्त अशी स्लाईड होते बघा चटणी, आणि चव कमाल लागते या भजीची बघा चटणीमुळे. आहा, ही चटणी टोमॅटो भजी काय दिसतायत. आहा, आता ही चटणी अशीच त्या टोमॅटोला चिकटून बसावी याकरता काय करायचं सांगते. चमचाभर बेसन घ्यायचं आणि हे छान असं भुरभुरा, जेणेकरून काय होईल ना, चटणी इंटॅक्ट राहील आणि चव ही भजीची आपली बदलणार नाही. आणि तळताना ते उगाच पिठात चटणी मिसळली नाही जाणार. त्यामुळे ही अगदी महत्त्वाची टीप आहे, स्किप करू नका. दिसतंय की नाही भारी प्रकरण. आहा, बेसन पीठ हे चटणीचं जे पाण्याचा अंश आहे ते पूर्ण शोषून घेतं. आता हे बघा,
भजीचं पीठही आपलं मस्त तयार आहे, एकदम दाटसर आहे. आता ही भजी चटणीची बाजू वरच ठेवायची आणि खालची बाजू खाली ठेवायची. एका वेळेस खूप नका करायचं, ॲडव्हेंचर करू. 2-3 घ्या आणि ह्याला असं बेसनचं कोटिंग द्या. मस्त. आता गरम गरम तेलामध्ये ही भजी सोडायची. अलगद हाताने उचला. वा, बघा, चटणी पिठामध्ये पण उतरली नाही आणि भजी पण आपली मस्त राहिली. आता पुढचे पण भजी पिठामध्ये घालून घ्यायची. खूप नका घालू, जसं मी सांगते एका वेळेस 3-4 करा, म्हणजे मेस होणार नाही. आता दोनही बाजूने खमंग अशी तळून घ्यायची. कधी कधी भजी आहे ना कढईच्या बुडाशी जाऊन बसतात आणि चिकटतात, तर अशी सोडवून घ्यायची. चला, भजी दोनही बाजूने कमाला तळली गेली. वा, बघा, भजी वाटतच नाही, वडाच वाटतो. हा, काय रंग आणि टेक्स्चर आलंय पण. आहा, वा, क्या बात आहे. थोडासा भोगा राहिलेला. चला, पुढची भजी देखील घालूच आहेत. जसं मी सांगितलं मगाशी, चटणी याच्यावर आणि मग भजी चटणीची बाजू वर, टोमॅटोची बाजू खाली. बघा काय टुमटुमीत होतात भजी. वा 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 वा. पुढचा घाणा पण बहारदार झालेला आहे. तर या भजीला ना चटणी बिटणीची काहीच गरज नाही, कारण आज चटणी मस्त रसरशीत टोमॅटो आहे, बाहेरून कुरकुरीत आहे. आणि काय प्रकरण होतं तुम्हाला सांगते, गरम खा, करून ठेवू, जास्त वेळ नका ठेवू, कारण टोमॅटोतला रस बाहेर येतो आणि मग भजी बिलबिल बिलबिल होते. म्हणजे गिलक्याची भजी कशी आपण लगोलग करतो आणि लगोलग खातो, तशीच टोमॅटोची भजी देखील लगोलग करायची आणि लगोलग खायची. आहा, काय टुमटुमीत दिसतात टोमॅटोची भजी. कटही करून बघूयात. आ हा 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 हा, वा, बघा, मस्त चटणीचा पदरही दिसतोय, आवरण काय चिकटून बसलंय त्याला, आणि वाफ, माझ्या आवडीचा कार्यक्रम आहे. आह आह आह. लगोलग चला, सबस्क्राईब पण करा. पुन्हा भेटूयात अशाच कमाल आणि धमाल रेसिपी सोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.